नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचे स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत सार्वजनिक विभाग 2025 नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे। त्यामध्ये दिलेला आहे त्याने न्यू अपडेट आहे कंत्राटी ते कायमस्वरूपी पदावरती जे कंत्राटी स्वरूपामध्ये स्टाफ नर्स आहे आरोग्य विभागातील जे विविध पदाकरिता भरती झाली होती त्यांना कायमस्वरूपी करण्याचा जी आर सरकारने प्रसिद्ध केलेला आहे। त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, त्याचे जर आपण नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये नवीन वर्षानिमित्त जे एक्झाम पण आहे 15 ते 20 दिवसांमध्ये अंगणवाडी सुपरवायझर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे। यामध्ये ICDS व संगणक विषयासहित सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत। बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून घेतले जाणार आहे। सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत। फक्त 888 रुपयामध्ये आणि जी मुदत आहे उद्याचे दिवस असणार आहे। फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच 888 रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे। जे जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्याविषयी आपण माहिती बघूया। यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या सपोर्ट स्टाफ गट संवर्गाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित सपोर्ट स्टाफ या पदावर समायोजन नियमित करण्याबाबत जी आर आलेला आहे। त्याविषयी आपण वाचूया काय दिलेलं आहे त्यांनी। प्रस्तावना डायरेक्ट घेऊया। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली 8/8/2023 ते दिनांक 31/10/2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदावर सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या कोठ्यापैकी एकूण कोठा आहे त्याच्यापैकी सरळ सेवेने 70% व उर्वरित 30% पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किमान 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करून घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या दिनांक 13/3/2024 म्हणजे मागच्याच वर्षी मार्च महिन्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता। मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदाचे सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये सरळ सेवेने 70% आणि दरवर्षी समावेशाने 30% भरती करण्याबाबत मान्यता देण्यात आली होती। त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत यामधील जे पद आहे संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमाच्या विभागाने 14/3/2024 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सेवा प्रवेश नियम दुरुस्त करून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन करणे शक्य होणार नसल्याचे अभिप्राय दिलेले आहेत। मंत्रिमंडळाने दिनांक 13 मार्च 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समायोजनासाठी नियम दुरुस्त न करता 10 वर्ष पूर्ण झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर विभाग, त्यानंतर पुढचा विभाग दिलेल्या विविध विभागामध्ये जे सेवारत आहेत कंत्राटी स्वरूपामध्ये ग्रामविकास विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंजूर आकृतीबंधातील समकक्ष रिक्त पदावर तसेच समकक्ष पद उपलब्ध नसल्यास शैक्षणिक आरतीनुसार एका वेळची बाब म्हणून नियमित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे विविध विभागामध्ये ज्या कंत्राटी पदावरती ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांना नियमित करण्याबाबत हा शासन निर्णय। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंजूर आकृतीबंधातील सपोर्ट स्टाफ नियमित पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समान समकक्ष व शैक्षणिक आरतीनुसार पात्र ठरणाऱ्या संवर्गाच्या पदांचे अंतिमतः पद प्रसिद्ध झालेल्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठतेनुसार एक वेळची बाब म्हणून या पदावर नियमित केलं जाणार आहेत असा आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानंतर त्यांनी काय दिले शासन निर्णय, त्यामध्ये पण जी तरतूद दिलेली आहे प्रस्तुत शासन निर्णय खूप मोठा दिलेला आहे। आपण PDF जी दिलेली आहे ही PDF टेलिग्राम ग्रुप आपला जो आहे चॅनल आहे डब्ल्यू अकॅडमी किंवा स्पर्धा परीक्षा अपडेट त्यावरती टाकणार आहोत, तुम्हाला निवांतपणे
वाचता येणार आहे। सदर कर्मचाऱ्यांची शासन निर्णय वित्त विभाग 20/9/2024 20 सप्टेंबर 2024 नुसार कोणतीही निवृत्ती वेतन योजनेत सहभागी व्हायच्या याबाबत 31/3/2025 पर्यंत विकल्प द्यायचा आहे। जे कंत्राटीचे सेवा समायोजन झालेले नियमित झालेले त्यांच्याकरिता हे नियुक्त दिनांकापासून कायम सेवेच्या नियमानुसार तदनुसार लाभ मिळणार आहे। त्याकरिता तुम्हाला विकल्प पण देण्याकरिता 31/3/2025 चा कालावधी देण्यात आलेला आहे। ठीक आहे, भरपूर सारा खूप मोठा आदेश दिलेला आहे। यामध्ये म्हणजे नेमकं थोडक्यात काय सांगायचं आहे हे बघा। आता पदस्थापनेचे वेगवेगळे नावं दिलेली आहेत, त्यांनी सामान्य कुठे कुठे त्यांनी सेवा कार्यरत दिलेली आहे केलेली आहे, त्यांचा डिटेल मध्ये हा ओके। हे तर आपण बघणार आहोत, एवढं रीड करणं शक्य नाहीये। एक चांगली आनंदाची गोष्ट आहे, ज्यांनी सेवा दिलेली आहे वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांना कंत्राटी टू 10 वर्ष किंवा 10 वर्षापेक्षा जास्त त्यांच्याकरिता GR होता। त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये ANM JNM स्टाफ नर्स पदाकरिता पण बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे। तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे। नवीन वर्षानिमित्त 50% ऑफर आणि त्या ऑफरचा लास्ट दिवस आहे 3000 रुपयामध्ये तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी। त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक पदाकरिता पण बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे। तांत्रिक विषयासहित सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत। या पण बॅचची सेम फी स्ट्रक्चर आहे 3000 रुपयामध्ये तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी। यामध्ये PYQ टॉपिक वाईज MCQ असतील, टेस्ट सीरीज ई-बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत। तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे। 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे, किंवा WY अकॅडमी या नावाचं तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे। ऍप मधनं पण बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। ओके, धन्यवाद सर्वांचे।